सांगलीत राज्य शासनाच्या आदेशानुसार सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉक्टर मैनाक घोष यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडून पदभार स्वीकारलाय। पदहस्तांतरणावेळी काकडे यांनी घोष यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिलेत। यावेळी सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासास कटिबद्ध असून प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक अशा सर्वांना सोबत घेऊन विकसित सांगली जिल्हा 2030 व 2047 चे उद्दिष्ट समोर ठेवून वाटचाल करणार असल्याचा मनोदय नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी व्यक्त केला आहे। महसूल विभागाच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांचे अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी स्वागत केले। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। तसेच दिवसभरात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनीही नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर घोष यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। डॉक्टर मैनाक घोष हे मूळचे पश्चिम बंगाल येथील असून त्यांनी झूलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण प्राप्त केले। तसेच बायोकेमिस्ट्री विषयात PhD पदवी प्राप्त केले। ते भारतीय प्रशासन सेवेतील 2019च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत। त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी रायगड येथून प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात केली। आत्तापर्यंत त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार व गडचिरोली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ व धाराशिव येथे कामकाज पाहिले। दरम्यान मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची पदोन्नतीने व्यवस्थापकीय संचालय, महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळ मुंबई येथे बदली झाले। आपल्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकाळात सांगलीने अनेक चांगले अनुभव दिले असून सांगलीच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील, अशा भावना मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केलेत। काकडे यांनी त्यांच्या कार्यकाळात सांगली पॅटर्न अंतर्गत विविध लोकाभिमुख उपक्रम राबवलेत। यामध्ये घरेलू कामगार आरोग्य तपासणी, दिव्यांगांना UDID कार्ड वाटप, मूकबधिर विद्यार्थ्यांना रोबोटिक्स प्रशिक्षण, निरीक्षण गृहातील मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, HIV बाधितांचा वधूवर मेळावा, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळण्यासाठी बायर सेलर मीट व मार्केटिंग अशा अनेक उपक्रमातून त्यांनी शेतकरी व समाजाच्या विविध स्तरातील गरजू घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय। त्यांच्या या उपक्रमांची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले।